नमस्कार मित्रांनो, खरोखरच अर्ली इजॅक्युलेशनमुळे आपलं लैंगिक आयुष्य धोक्यात आलेलं आहे, आपलं वैवाहिक जीवन धोक्यात आलेलं आहे। तर काही काळजी करू नका। आज मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला 4-5 टेक्निक सांगेल, 4-5 व्यायाम सांगेल। ते जर तुम्ही फॉलो केले तर मला वाटतं की कोणालाही अर्ली इजॅक्युलेशन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही। तर मित्रांनो, चला तर माहिती घेऊया। सायंटिफिक इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करीत आहे। तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणाला या व्हिडिओद्वारा अर्ली इजॅक्युलेशनसाठी फायदा झाला पाहिजे। तोच माझा एक म्हणजे उद्देश असतो आणि त्यासाठी तुम्हाला मी सायंटिफिक व्हिडिओ देत असतो। मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। तर मित्रांनो, खरोखर माझ्याकडे जे येणारे जे पेशंट असतात, 10 पैकी 8 पेशंट जे असतात, खरोखर आजच्या घडीला धावपळीच्या जीवनामध्ये अर्ली इजॅक्युलेशनमुळे खूप परेशान असतात। कारण की अर्ली इजॅक्युलेशन झालं की त्यांचा एकदम डिसमूड होऊन जातो। कुठून त्यांना नेक्स्ट टाइम जे करताना त्यांना भीती वाटते, परफॉर्मन्स अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते, त्यांची पार्टनर चिडचिडपणा करते किंवा त्यांची पार्टनर पुढच्या वेळेस साथ देत नाही। तर अशा बऱ्याच वैवाहिक जीवनामध्ये कुठे किरकिरी निर्माण होऊन जाते आणि त्याचा म्हणजे घटस्फोटापर्यंत पण त्यांचं म्हणजे जाऊ शकतं। तर मित्रांनो, काही काळजी करू नका। आजपासून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही प्रॉपर केगल्स एक्सरसाइज केलं तर डेफिनेटली तुमचे पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला खूप चांगली मदत होऊ शकते। केगल्स एक्सरसाइज करणं म्हणजे एकदम अत्यंत सोपं आहे की जसं की गुरुद्वाराचे मसल आहे, तुम्हाला आत ओढायचे आहेत आणि सोडायचे आहेत, आत ओढायचे आहेत, सोडायचे आहेत। तर तुम्हाला हे केव्हाही बसल्या उठल्या झोपता केव्हाही तुम्ही करा, पण तुम्ही केगल एक्सरसाइज नक्कीच करा। जेव्हा तुम्हाला आठवण आली असेल तेव्हा तुम्ही केगल एक्सरसाइज करा। नंबर 2, तुम्हाला चांगलं सेक्शुअल लाईफ जाण्यासाठी कंपल्सरी तुमचा स्टॅमिना आणि पॉवर आणि टायमिंग वाढवण्यासाठी तुम्हाला डेली कार्डिओ एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आहे। कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे कसं करायचं आहे की तुम्हाला चालता किंवा पळता तुम्हाला दम लागला पाहिजे, तुम्हाला श्वास चढला पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रॉपर कार्डिओ जर एक्सरसाइज झालं तर तुमचा स्टॅमिना, पॉवर आणि टायमिंग वाढण्यासाठी या कार्डिओ एक्सरसाइजची तुम्हाला खूप चांगली मदत होऊ शकते। तिसरी गोष्ट, घरच्या घरी तुम्ही सुरुवात करा 15 पुशअपपासून, पण केव्हा 15, मग दुसऱ्या दिवशी 16, 17 असं एक पुशअप वाढून जर तुम्ही 50 पुशअपपर्यंत जर पुशअप जर केले तर मला वाटतं की तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी हे पुशअप पण तुम्हाला खूप मदत करतील। चौथी गोष्ट की जसं आपण प्रँक करतो, पाय पण आपले म्हणजे टेकून ठेवायचे, हात पण टेकून ठेवायचे आणि बॉडी फक्त हवेमध्ये ठेवायची। असं जर प्रँक पण जर तुम्ही केले, हे म्हणजे 5 मिनटं करा, मग 6 मिनटं करा, मग 7 मिनटं करा, असं टायमिंग वाढून जात त्याच्यामुळं तुमचं जे म्हणजे बोन्स असतात किंवा पाठीचा कणा असतो याला मजबूत करण्यासाठी या प्रँकची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुमचा स्टॅमिना किंवा टायमिंग वाढू शकतो। आणि शेवटी तुम्हाला सांगतो की प्रॉपर चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी किंवा प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चांगल्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनची निर्मिती होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही जर स्ट्रेनस एक्सरसाइजेस केले तरी तुम्हाला सेक्शुअल लाईफ चांगलं जाण्यासाठी मदत करतील आणि इतकं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल की जेव्हा तुम्ही इंटरकोर्स करत असाल तेव्हा अजिबात तुमच्यामध्ये घाई नको आहे, तुमच्या डोक्यामध्ये अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा भीती किंवा दडपण नको आहे। या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। जर तुम्हाला घाईघाईमध्ये उरकायचं असेल तर तुम्हाला घाईघाई करण्याची सवयच लागून जाते। म्हणून ह्या कामक्रीडेमध्ये घाई शब्द तुम्ही काढून टाका, घाई अजिबात करू नका। तुम्हाला हळूहळू पुढे जायचं आहे, दोघांनाही पुढे जायचं आहे, दोघांनाही तुम्हाला एका टेकडीवर चढायचं आहे आणि सुंदर देखावा तुम्हाला बघायचा आहे, हे तुमच्या मनामध्ये पक्क करून ठेवा। जर या प्रॉपर वेनं तुम्ही जात असाल तर मला वाटतं कोणालाही अर्ली इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम राहू शकत नाही। तर हे सिंपल छोट्या मोठ्या गोष्टी असतात, विदाऊट मेडिसिन, विदाऊट द हेल्प ऑफ डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही या गोष्टी केल्या तर मला वाटतं अर्ली इजॅक्युलेशन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनपासून तुम्हाला कायमची मुक्तता मिळू शकते। पण त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल की तुम्हाला मी ज्या सांगितलेले व्यायाम, मी जे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जेवणामध्ये संतुलित आहार ठेवा, आपल्या वजनाकडे लक्ष द्या, आपल्या समोरच्या ढेरीकडे लक्ष द्या। कारण ढेरी जर वाढली तर खरोखर तुम्हाला सांगतो की प्युबिक मसल जे असतात
जे होल्डिंग मसल असतात किंवा पेबिक फ्लोअरचे मसल असतात ते कुठं कुठं वीक होतात आणि त्याच्यामुळे तुमचा ताबा निघून जातो. म्हणून तुम्हाला वजनावर लक्ष पण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जे लोक ऑबेज असतात त्यांच्यामध्ये अर्ली इजॅक्युलेशन खूप कॉमन आहे आणि जे लोक फिट असतात, जे जिम करतात, त्यांना अर्ली इजॅक्युलेशन होऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्या शरीराकडं, आपल्या आहाराकडं, या टेक्निककडं, सगळ्या गोष्टीकडं लक्ष ठेवलं तर मला वाटतं अर्ली इजॅक्युलेशन इज नॉट डिसीज. ती आपली एक सवय बनून जाते, सवय आहे. ती सवय तोडण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडं किंवा डॉक्टरांकडं न जाता किंवा औषधोपचार न घेता तुम्ही घरच्या घरी चांगलं होऊ शकता. पण कृपा करून तुम्हाला शेवटी जाता एक टिप देतो की जर तुम्ही शीघ्रपतनासाठी व्याघ्रासारख्या औषधी वापरत असाल तर तुमचं शरीर तुम्ही धोक्यामध्ये टाकत आहे, डेंजर झोनमध्ये तुम्ही जात आहे, हे तुम्ही इतकं लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.